हॅलो मित्रांनो, मी रोहित घेऊन आलो एक नवीन व्लॉग. तो म्हणजे पुणे मुरुडेश्वर गोकर्ण गोवा आणि बॅक टू पुणे हा बाईक राईडचा प्रवास मी आज आपल्याबरोबर शेअर करेन. माझ्यासोबत आहे माझी वाईफ रेखा. सकाळचे वाजले 4:30 आणि पुणे टू मुरुडेश्वरचा डिस्टन्स आहे 650 किलोमीटर्स, जो आम्हाला एका दिवसात कव्हर करायचा आहे. राईड सुरू ठेवून जवळपास 7:30 वाजता मी पहिल्या टी ब्रेकसाठी थांबलो. हायवेवरचा साधा पण मस्त चहा एकदम रिफ्रेश करतो. लांबचा प्रवास असला तरी छोटासा चाय स्टॉप फुल एनर्जी देतो. राईड सुरू ठेवून साधारण 11 वाजता आम्ही आमचा दुसरा ब्रेक, तो म्हणजे महाराष्ट्र बॉर्डर क्रॉस करण्याआधीचा आपला शेवटचा थांबा हॉटेल कामत. थोडं रिफ्रेश होऊन मग मुरुडेश्वरकडे राईड सुरू केली. पुढे दुपारी 2 वाजता मी इर्लापूरजवळ एका ठिकाणी जेवायला थांबलो. साधं पण खूप स्वादिष्ट असं साऊथ इंडियन फूडचा मी आस्वाद घेतला. हा ब्रेक घेऊन आम्ही परत राईडला सुरुवात केली. आता फक्त 130 किलोमीटर अंतर बाकी होतं. तो कव्हर करून संध्याकाळी साधारण 6 वाजता आम्ही मुरुडेश्वरजवळ पोचलो. तिथे आम्ही धेनू अतिथी हॉटेल या ठिकाणी रूम बुक केलं आणि जास्त वेळ न घालवता मुरुडेश्वर मंदिराकडे दर्शनासाठी गेलो. मित्रांनो, इथे एक लिफ्टची सोय आहे, जिथे 20 रुपये तिकीट घेऊन तुम्ही वरपर्यंत जाऊ शकता आणि ही भव्य शिवमूर्ती जवळून पाहू शकता. आणि ही लिफ्ट सकाळी 7 ते संध्याकाळी 7 पर्यंत चालू असते. मित्रांनो, समुद्राच्या काठावर उभी असलेली महादेवाची ही भव्य मूर्ती जगातील 3ऱ्या क्रमांकाची उंच मूर्ती आहे. मित्रांनो, दर्शन झाल्यावर आम्ही मंदिराच्या प्रांगणात थोडा वेळ बसलो आणि संध्याकाळी मंदिरावरून होणारा लाईट शो पाहत त्या वातावरणात रमलो. आणि त्यानंतर जेवण करून आराम केला आणि पुढच्या दिवसाच्या राईडसाठी तयारी केली. कारण पुढचा प्रवास आहे मुरुडेश्वर ते गोकर्ण आणि तो एक्सपिरियन्स नक्कीच पहा माझ्या पुढच्या व्लॉगमध्ये. स्टे ट्यून मित्रांनो. धन्यवाद. हर हर महादेव.